सर्वांना स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, काही गुन्हेगार बेलवरती बाहेर आलेत, ठीक आहे। काही हे गुन्हेगार आहेत ना, 2 महिने अगोदर बुद्ध समाजावरती, बुद्ध समाजाच्या आमच्या आया बहिणीवरती फार खालच्या स्तरी आमच्यावरती टीका केली होती, आमच्या समाजावरती। तर आमच्या समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आम्ही सुद्धा ॲक्शन घेतलेली होती तिच्यावरती। तर ते जे गुन्हेगार होते ते अटक झाले होते, त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल होता आणि ते जेलमध्ये होते। पण आता ते गुन्हेगार बाहेर आलेत आणि एकदम आनंदाने सांगतायत की आम्ही बेलवरती बाहेर आलोय। तर गुन्हेगारांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही बेलवरती बाहेर आलात तर अगोदर जी तुम्ही चुकी केली ती चुकी तुम्ही पुन्हा करणार नाही, कारण की तुम्हाला कायद्याचा घोडा चांगलाच माहिती आहे। कारण की तुम्ही 2-3 महिने मध्ये राहून आलेत, तुम्हाला कायद्याचा चोप चांगला माहिती असेल। आणि गुन्हेगार हे कोण नेमकं तुम्हाला प्रश्न पडत असेल, तुम्हाला प्रश्न तर पडणारच ना की भाऊ एवढा बोलतोय, कोण गुन्हेगार आहे कोण नाही। तर भावानं 2 महिने अगोदर एक पाटील होती, ठीक आहे, तिचं नाव वगैरे काय घेणार नाही मी, कारण की तिची लायकी नाही तेवढी, ठीक आहे। तर त्या पाटलांनी जे म्हणत होतं की आम्ही असे आम्ही तसे फार मोठ्या मोठ्या गप्पा हाणत होते, इंस्टाग्रामवरती लाईव्ह येऊन तिने फार घाण वक्तव्य केलं होतं। तर तेच गुन्हेगार बाहेर आलेत आणि सांगतात की सुप्रीम कोर्टाने आम्हाला बेल दिली म्हणून आम्ही बाहेर आलो आहे। तर चांगली गोष्ट आहे, बाहेर आलो तुम्ही, पण फक्त एवढं आहे की अगोदर जो तुम्ही गू खाल्ला होता तो गू पुन्हा खाऊ नका, नाहीतर तुम्हाला आता कायद्याचा टोला तर माहीत आहेच, ठीक आहे। तर तो व्हिडिओसुद्धा बघा एक वेळेस। जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र। दरवाजा बंद कर आयु। जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र। माझी जामीन आणि बेल झालेली आहे आणि मी परत आलेली आहे। जाऊ दे, मी आहे तशीच, ठीक आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। बेल आज माझी पास झाली आहे आणि मी जामिनावर बाहेर आली आहे तिथे। जय श्रीराम प्रवीणदा, आज बाहेर आले मी ऍक्च्युली हायकोर्ट। बोल हायकोर्ट। तर बघितला भावांनो, गुन्हेगार तुम्हाला कळालंच असेल। तर या गुन्हेगाराला आता कायद्याचा चोप चांगलाच माहिती आहे। मला तरी असं वाटतं की आता हा गुन्हेगार पुन्हा गू खाणार नाही, बरोबर ना? तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।